28 एप्रिल मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी आर्या आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष। मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करूळ गावी 28 एप्रिल 1931 रोजी झाला। त्यांचे मूळ घराणे कोकणातील आरस या गावचे। कर्णिक ही त्यांच्या पूर्वजांना इंग्रजांनी दिलेली सनद, त्यावरूनच त्यांचे नाव कर्णिक पडले। मधु मंगेश कर्णिकांचे आई वडील अकाली गेले, परिणामी त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागले। कर्णिक यांचे मॅट्रिक पर्यंत शिक्षण कणकवली येथे झाले। कर्णिक यांच्या साहित्य निर्मितीचा आरंभ शालेय जीवनापासून झाला। ते इंग्रजीत चौथीत असताना मालवणच्या पारुजी नारायण मिसाळ यांच्या बाल सन्मित्र पाक्षिकात त्यांची पहिली कविता छापून आली। त्यापासून प्रेरणा घेऊन मधु मंगेश कर्णिक लिहू लागले। 1951 साली रत्नाकर या साप्ताहिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली। त्या कथेचे नाव कृष्णाची राधा। विजय तेंडुलकर संपादित वसुधा मासिकात त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या। मुंबईवरून निघणाऱ्या कथासृष्टी मासिकात त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या। मधु मंगेश कर्णिक यांच्या लेखणीचा झपाटा इतका विलक्षण होता की त्या काळी बहुतेक दिवाळी अंकात त्यांची कथा वाचायला मिळत असे। त्यांच्या मनावर व्यंकटेश माडगुळकरांच्या मानदेशी माणसं या कादंबरीचा फार मोठा प्रभाव पडला। त्या धर्तीवर मालवणी मुलखातील कोकणी माणसाला कर्णिकांनी शब्दरूप दिले। 1958 साली मालवणच्या मराठी साहित्य संमेलनात पु ल देशपांडे यांच्या हस्ते कोकणी ग वस्ती या पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले। पहिल्याच कथासंग्रहाने त्यांना चांगल्या कथाकाराच्या पंक्तीत नेऊन बसवले। याशिवाय काही दूरदर्शन मालिका, मराठी हिंदी चित्रपटांच्या पटकथा, आकाशवाणीवरील नभोनाट्ये, श्रुतिका, भाषणे, अनुवाद, स्तंभलेखन यातही त्यांनी भरीव योगदान दिले आहे। लागे बांधे आणि अबीर गुलाल या व्यक्तिचित्रणात्मक ग्रंथातून कोकणी माणसाचे सचित्र दर्शन घडते। जगन्नाथ आणि कंपनी, शाळेबाहेरील सवंगडी, चिमणचारा लिहून त्यांनी बाल साहित्यात हजेरी लावली आहे। तर देवकी, केला तुका झाला माका या नाटकातून वेगळ्या जीवन अनुभवाचे दर्शन घडवले। शब्दांनो मागुते या हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। करूळ गावाबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम आहे। त्या प्रेमाला त्यांनी करूळचा मुलगा या आत्मचरित्रामध्ये शब्दबद्ध केले आहे। मधु मंगेश कर्णिक यांचा पिंड जसा साहित्यिकाचा आहे तसाच तो सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्त्याचाही आहे। रत्नागिरी येथे भरलेल्या 64व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे। अस्मितादर्श साहित्य मेळाव्याचे अध्यक्षपदही त्यांना लाभले। तोरण, तहान, माहीमची खाडी यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, तसेच मॅजेस्टिक पुरस्कार, मॅग्नम फाउंडेशन पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, रणजित देसाई पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। केंद्र शासनाच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।